हाय एव्हरीवन, मी वैशाली. क्रोशे लर्निंग सिरीजच्या तिसऱ्या क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, क्रोशे अगदी बेसिक पासून स्टेप बाय स्टेप मी शिकवणार आहे तुम्हाला. फर्स्ट क्लासमध्ये हुक बद्दल आणि यान बद्दल आपण माहिती घेतली. हुक कसं निवडायचं आणि यान कसं निवडायचं, आणि त्याच्यानंतरच्या क्लासमध्ये आपण हुक कसं होल्ड करायचा आणि यान कसं होल्ड करायचं ते शिकलोय. ह्यापेक्षा बेसिक दुसरं काही असू शकत नाही. आपण स्लिप नॉट तयार करायला पण शिकलोय आणि चेन स्टिच करायला पण. चला तर मग आजच्या क्लासला सुरुवात करूया. जसं की तुम्हाला सांगितलं होतं, यांचा जो हा भाग आहे, सुरुवातीचा भाग आहे, ह्याला असं थोडंसं सोडायचं आणि हा जो मोठा भाग आहे असं टर्न करायचं असं क्रॉसमध्ये, आणि ह्या लूपमधून आपल्याला हा जो मोठा धागा आहे तो बाहेर काढायचा. इथे बघा, आपली स्लिप नॉट तयार झाली आहे. आता हुकला ह्याच्यामध्ये इन्सर्ट करायचंय आणि यानला थोडंसं पुल करायचंय. जास्त टाईट किंवा जास्त लूज सोडायचं नाहीये यान, आणि हुक आरामात हल्ला पाहिजे इतकंच. चला तर मग पुढची स्टेप बघूया. जसं की तुम्हाला सांगितलं होतं, असं यान ओव्हर करायचं, ह्या लूपमधून बाहेर काढायचं. जास्त टाईट नाही करायचं आहे आपल्याला किंवा असं ताणायचं नाहीये, अगदी आरामात करायचंय. यान ओव्हर करायचंय, ह्या लूपमधून बाहेर काढायचंय, परत एकदा यान ओव्हर. हे बघा, असे स्टिचेस तयार होतात. हे जसं व्ही शेपमध्ये दिसतंय त्याला आपण एक चेन स्टिच म्हणतो. आपण काउंट करते वेळेस 1 2 3 असं काउंट करतो, म्हणजे जे व्ही दिसतंय, हे जे व्ही सारखं दिसतंय त्याला एक चेन स्टिच काउंट करतो. तुम्ही पण माझ्या बरोबर करा, म्हणजे तुम्हाला जमेल. अगदीच तुम्हाला कळलं नाही तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हे बघा, यान ओव्हर करायचंय, असं पुल करायचंय, असं यान ओव्हर करायचंय, परत पुल करायचंय. मी प्रयत्न करते तुम्हाला समजावं म्हणून. बघा, असं आणि असं काढायचं आहे आपल्याला बाहेर. परत एकदा करूया. यान ओव्हर आणि पुल, असं यान ओव्हर आणि ह्याच्यामधून बाहेर. आपण आता काउंट कसं करायचं ते बघूया. इथे बघा, व्ही सारखं दिसतंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. आपण असं काउंट करतो. हा एक 11 झाला. इथे बघा, आपण आता पुढची स्टेप शिकूया. मी आधी तुम्हाला स्टिचेस बद्दल सांगते. चेन स्टिच म्हणजे ही चेन स्टिच, ह्याला आपण चेन स्टिच म्हणतो. आता आपण शिकणार आहोत सिंगल क्रोशे. चला तर मग सुरुवात करूया. हा आपण आता 11 चेन्स बनवलेत, त्यातली एक चेन स्किप करायची आहे. नेक्स्ट चेन मध्ये हुक इन्सर्ट करायचा आहे असा, आणि जसं की आपण पहिलं केलं होतं, यान ओव्हर करून याच्यातून बाहेर काढायचंय आणि ही परत एकदा हा धागा यान घ्यायचा आहे, यान ओव्हर करायचंय आणि परत ह्या दोन्हीमधून
बाहेर काढायचं आहे. ह्याला आपण सिंगल क्रोशे म्हणतो. ह्याच्यामध्ये घालायचंय, बाहेर काढायचंय आणि परत यान वर करून ह्या दोन्ही लूप मधून बाहेर काढायचंय. बघा मी कसं करतेय. हे जे आहे ह्या स्टिच मध्ये घालायचंय, यान पुल करायचं आहे. असं 2 लूप आले, ह्या दोन्ही मधून बाहेर काढायचंय. आपल्याला हे बघायचं हे लूप जास्त मोठा किंवा छोटा नकोय, इतकं राहिलं पाहिजे. आणि नेक्स्ट मध्ये आपण हुक इन्सर्ट करूया. आपल्याला हे पुल करायचं नाहीये. हे जे स्टिच मधला यान आहे, हे जे आहे हे लूप आहे, ह्याला पुल करायचं नाहीये. आपल्याला ह्याला पुल करायचंय. अगदी आरामात बाहेर आलं पाहिजे, जास्त ताणायचं नाहीये. आणि हे दोन्ही सेम असले पाहिजे. हे मोठा किंवा हा छोटा किंवा हा छोटा किंवा हा मोठा नाही ठेवायला पाहिजे. ते स्टिच व्यवस्थित दिसत नाही. परत ह्या दोन्ही मधून पुल करायचं आहे. इन्सर्ट करायचंय, बाहेर काढायचंय, पुल. पद्धतीने प्रत्येक चेन मध्ये एक स्टिच करत जायचंय. मी आता संपूर्ण रॉ कंप्लीट करते. बघा माझी फर्स्ट रॉ तयार झाली आहे. सुरुवातीला तुम्हाला स्टिचेस मोजायला किंवा हुक कुठे घालायचं हे समजायला थोडा वेळ लागू शकतो, पण काळजी करू नका, प्रॅक्टिसने सगळं सोपं होतं. आता काही कॉमन मिस्टेक्स बघूया. फर्स्ट गोष्ट, हुक चुकीचा चेनमध्ये घालू नका. दुसरी गोष्ट, यान खूप टाईट ओढू नका. आणि तिसरी गोष्ट, स्टिच काउंट करायला विसरू नका. सुरुवातीला ह्या चुका होणं खूप नॉर्मल आहे, म्हणून हळूहळू आणि लक्षपूर्वक क्रोशे करा. आजचा होमवर्क खूप सिंपल आहे. 20 ते 25 चेन स्टिचेस बनवा आणि त्यावर संपूर्ण एक रो सिंगल क्रोशे स्टिचची करा. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. तर आज आपण सिंगल क्रोशे स्टिच शिकलोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. चला तर मग पुढच्या क्लासमध्ये भेटूया.